आज नारळ आणि तांदळाचा मस्त आपण नाश्ता बनवूया। तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तरी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। तर इथे मी घेतलेत तांदूळ आणि साधारण मी घेतले 3 कप तांदूळ। एकूण मोजून 3 कप तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, जो तुमच्या घरात तांदूळ आहे, जो रोजचा तुमचा वापरणीचा तांदूळ आहे तो घेतला तरीही चालेल। नंतर त्यात आपण पाणी घालायचं आणि हा तांदूळ हाताने चोळून आपण स्वच्छ धुवून घ्यायचा। यावर जी काही धूळ माती असेल ती निघून जाईल। असं आपल्याला 2-3दा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर इथे तांदूळ मी मस्त असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। नंतर आपण त्यात घालायचा अर्धा चमचा मेथी दाणा आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी। भरपूर पाणी घालायचं आणि यावर झाकून ठेवायचं। 7 ते 8 तास आपण हे तांदूळ छान असे भिजून घ्यायचे। 7 ते 8 तासानंतर तुम्ही बघू शकता तांदूळ आपला मस्त असा भिजला गेलेला आहे। आता यातलं हे पाणी आपण फेकून देऊया आणि हे तांदूळ घालायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि नंतर त्यात थोडंसं पाणी घालून, पाणी खूप घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आणि जितकं बारीक तुम्हाला वाटता येईल तितकं बारीक आपण हे बॅटर बनवायचं। तर इथे तांदूळ मी मस्त असा बारीक छान मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे आणि तो काढला एका भांड्यात। त्याच भांड्यामध्ये आपण घ्यायचं 1 कप ओला नारळ। तर बरोबर मोजून मी 1 कप ओला नारळ घेतलाय। त्यात घालायचं पाणी आणि पाणी घालून हे सुद्धा आपण बारीक करायचं आणि तांदळाचं जे पीठ आपण बनवलं त्यातच आपण हे ओतून घ्यायचं। नंतर घ्यायचं 1 कप पोहा, त्यात पण थोडं पाणी घालायचं आणि हे छान असं मिक्सरमध्ये आपण फिरून घ्यायचं आणि ते सुद्धा आपण तांदळाचं जे पीठ आपण बनवलं होतं तांदळाचं आणि नारळाचं त्यात आपण हे घालायचं आणि हे एकदा आपण छान असं मिक्स करून घेऊ, म्हणजे तिन्ही जे पीठ आहेत ते सगळे छान असे व्यवस्थित मिक्स होतील। आणि आपलं बॅटर तुम्ही बघू शकता मस्त असं पांढरं झालेलं आहे, छान पांढरं शुभ्र झालंय। छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यावर झाकण ठेवायचं आणि याला रात्रभर मस्त असं झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ आपलं छान असं फुगून वर येईल। तर सकाळी बघू शकता तुम्ही पीठ आपलं बऱ्यापैकी छान असं फुगून वर आलेलं आहे। आपण नेहमी डोशाकरता पीठ बनवतो तसं हे होत नाही, हे हलकंसं असं छान असं फुगून येतं वर आणि याचा हलकासा थोडासा आंबूस असा वास यायला लागलेला आहे। एकदा आपण छान असं परत त्याला मिक्स करून घेऊया आणि याला ठेवूया बाजूला आणि एक चटणी आपण करून घेऊया। तर गॅसवर ठेवलंय मी पॅन, त्यात घातलंय थोडंसं तेल, नंतर त्यात घालायचं एक मोठा कांदा। आता कांदा काही सेकंदाकरता आपल्याला परतून घ्यायचा आहे। एक लक्षात ठेवायचं की त्यावर डाग येता कामा नये, हलकासा गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे, बस एवढंच। नंतर त्यात 3-4 मी घातले आहेत काश्मीरी लाल मिर्च आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। परत काही सेकंद आपण हे फिरून घ्यायचं, कांद्याला रंग येऊ द्यायचा नाही, हे गार करायचं आणि नंतर आपण हे घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं ओलं खोबरं। आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल नाही घातलं तरी चालेल। थोडंसं मीठ घालायचं आणि त्यात पाणी घालायचं आणि मस्त अशी चटणी आपण करायची। तर कधी चटणी करायची असली आणि ओलं नारळ नसेल तर अशा प्रकारे कांदा मिरचीची तुम्ही चटणी करा, खूप छान लागते। तर आपल्या या पिठात आपण नंतर घालूया मीठ। मीठ तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, तुम्हाला किती हवं, आणि मीठ घालून परत आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे। आता आपण हे रात्रभर ठेवलं त्यामुळे छान असं याला मस्त असा आंबट वास यायला लागलेला आहे। गॅसवर मी ठेवला एक लोखंडी तवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता जो तुमच्याकडे असेल। तव्याला मस्त असं आपण तेल लावून घ्यायचं सगळीकडे आणि तवा छान असा गरम करायचा। नंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि तवा पूर्ण पुसून घ्यायचा छान। नंतर त्यावर बॅटर घालायचं 2 चमचे जेवढं तुम्हाला हवं आणि हे मस्त असं आपण फिरून घेऊन याचा एक छान असा डोसा बनवायचा। आता जसं आपण नेहमी डोसा बनवतो तसा हा डोसा कुरकुरीत होत नाही, कारण आपण यात नारळ घातलेला आहे। तर आता काही सेकंद आपण याला असंच ठेवायचं, खालची बाजू छान अशी शिजेपर्यंत काही सेकंद असंच ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता आपला हा डोसा मस्त झालेला आहे। आणि याला जर तुम्हाला दोन्ही साईडने जर शेकून घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण मी मात्र याला फक्त एकच साईडने छान असा भाजून घेणार आहे आणि नंतर आपण हा काढून घेऊया। तर डोसा सुद्धा आपण असंच करायचं, तवा छान गरम करायचं, थोडंसं पाणी घालून पुसून घ्यायचं आपण, त्यावर बॅटर घालायचं आणि मस्त असं फिरून घ्यायचं, डोसा बनवायचा। आपला नॉर्मल जसा डोसा आपण बनवतो मसाला डोसा तसाच बनवायचा, पण तसा तो कुरकुरीत होणार नाही।
काही सेकंद असंच ठेवायचं, थोडं त्याला ड्राय होतपर्यंत. गरज वाटली तर थोडंसं तुम्ही त्यावर तेल घालू शकता, गरज नाही आहे. वाटलीच गरज तर थोडंसं त्यावर तुम्ही तेल घालू शकता. आणि हा डोसासुद्धा आपण काढून घेऊया मस्त. तुम्ही बघू शकता किती मस्त असा पांढरा झालेला आहे डोसा आणि छान त्याला जाळी आलेली आहे. यात आपण इनो किंवा खायचा सोडा, बेकिंग पावडर काहीही घातलेलं नाही, तरीसुद्धा मस्त त्याला जाळी आली आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र मऊ लुसलुसीत झालेला आहे. तर अशाच प्रकारे आपण सर्व डोसे बनवून घेऊया. हा डोसासुद्धा बघा किती मस्त झालेला आहे. याला आपण काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत डोसे आपले तयार झालेले आहेत. चटणीसोबत खाऊ शकता तुम्ही, मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग नाश्त्याला खाऊ शकता किंवा मग कधी पोळ्या करायचा कंटाळा आला असेल तरीसुद्धा तुम्ही असे डोसे बनवू शकता. आणि चटणीसोबतच खाल्लं पाहिजे असं नाही, एखादी सुकी भाजी किंवा एखाद्या पातळ भाजीसोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता. तर इथे मस्त आपला डोसा तयार आहे, कोकोनट डोसा तयार आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.